दीपेशची प्रथम वर्ष BAची परीक्षा सुरू होती. थोडे पेपर बाकी होते. 6 ते 7 दिवसात परीक्षा संपली की दीपेश त्याच्या गावी जाऊ शकणार होता. 1994चा काळ. दीपेश प्रथम वर्ष BA अभ्यासक्रमाचा विद्यार्थी. त्याने रत्नागिरीतल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले. वडिलांची सरकारी नोकरी, त्यामुळे सतत होणाऱ्या बदल्या. त्याचे कुटुंब रत्नागिरीतच भाड्याने घेतलेल्या घरात वास्तव्यास होते. परंतु 6 महिन्यांपूर्वी वडिलांची बदली रत्नागिरी बाहेर झाल्याने सर्वांना बदलीच्या गावी जाणे भाग पडले. परंतु दीपेशला टर्मच्या मधूनच दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेणे शक्य नसल्याने सर्वानुमते दीपेशने एकट्यानेच रत्नागिरीत राहून BAचे प्रथम वर्ष पूर्ण करावे असे ठरले. अडचण एकच होती. राहती जागा एकट्या माणसाच्या दृष्टीने खूप मोठी होती व महाग सुद्धा. तसेच सध्या तरी त्यात राहण्यास योग्य असे कोणी सोबतीस मिळण्यासारखे दिसत नव्हते. त्यामुळे त्या जागेच्या भाड्याचा खर्च आवाजवी व सध्या तरी न परवडण्यासारखाच वाटत होता. मग काय, जागेच्या दुसऱ्या पर्यायाचा शोध सुरू झाला. दीपेशसारखेच इतरही काही विद्यार्थी राहत असलेल्या एका जुन्या वाड्याचा पर्याय समोर आला. इतर रूम जिथे 1500 रुपये भाड्याने मिळत होत्या, तिथे या वाड्यात फक्त 150 रुपये प्रत्येकी दराने खोल्या उपलब्ध होत्या. फक्त प्रत्येक खोलीत 2 ते 3 जणांची सोय केलेली असे. आणि दीपेश सामान व पुस्तके घेऊन तिथे राहण्यास गेला. तो अगदी 200 वर्ष पूर्वीचे बांधकाम असल्यासारखा तो वाडा होता. मजबूत पण लाकडी बांधकाम. तळमजला अधिक वरचा मजला. आतमध्ये अनेक खोल्या, किंचितशा अंधाऱ्या. सर्व खोल्यांच्या समोर एक सामायिक सज्जा, जिथून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येत असे. खालून वर जाण्यासाठी लाकडी जिना. जुन्या पद्धतीप्रमाणे टॉयलेट बाथरूम वाड्याच्या बाहेर काही अंतरावर. वाडा ज्या प्रांगणात होता ते मोठे आवार आणि त्या वाड्यापासून थोड्या अंतरावर दुसरा तशाच पद्धतीचा मुख्य वाडा. परंतु याला माडीही होती. त्या दुसऱ्या मुख्य वाड्याच्या खालच्या भागात त्या वास्तूचे मालक असलेले श्री कुलकर्णी हे गृहस्थ त्यांच्या भगिनीसोबत राहायला असत. दोघेही वयाने साधारणतः 50 ते 55 वर्षांचे. ते दोघे मुख्यतः त्या वाड्याचा खालचाच भाग वापरत असल्याचे दीपेशला जाणवले. त्या मुख्य वाड्याच्या वरच्या भागात कधीच कोणाचा वावर असल्याचे त्याला आढळले नाही. दीपेशला त्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खोली देण्यात आली. सोबत 2 इंजिनिअरिंग करत असलेले विद्यार्थी होते. ते दीपेशपेक्षा 2 वर्ष मोठे, म्हणजेच अंदाजे 20 वर्ष वयाचे. भाड्याने दिलेला वाडा व समोरील मुख्य वाडा हे काहीसे एकमेकांशी काटकोनात असल्याप्रमाणे. त्यामुळे सज्जात उभे राहिले की दीपेशला तिथून मुख्य वाड्यातील दृश्यही दिसे आणि प्रांगणातील दृश्यही दिसू शके. वाड्याच्या प्रांगणात एक छोटेसे दत्त मंदिरही होते. कुलकर्णी बंधू भगिनींकडे भाडेकरूंच्या जेवणाची व्यवस्था आणि तसा मोबदला घेऊन केली जात होती. त्यामुळे दीपेशसारख्या तरुण बॅचलर मुलांची चांगली सोयी होत होती. जेवणही साधे परंतु रुचकर असे. नाही म्हणता एक अडचण होती आणि ती म्हणजे कुलकर्ण्यांचा स्वभाव. अतिशय तापट, थोडा खडूसच म्हणा ना असा असल्याने कुणी त्यांना फारसे काही विचारण्याचे वा एखादी अडचण असल्यास सांगण्याचे धाडस करत नसे. सर्वांशी त्यांचे बोलणे अगदी मोजके, पण राहण्याची व जेवणाची अगदी माफक दरात व्यवस्था असल्याने दीपेशसारखेच काही कॉलेज तरुण त्या ठिकाणी व्यवस्थित राहत होते. एके रात्रीची गोष्ट. जेवण झाल्यावर सहज दीपेश सज्जात उभा होता. समोरच्या दत्त मंदिराचे द्वार आता बंद करून घेतलेले होते, कारण आता कोणी दर्शनाला येण्याची शक्यता नव्हती. मंदिराबाहेरील दिवा बंद झाला होता. त्यामुळे प्रांगणात अंधाराचे साम्राज्य होते. मुख्य वाड्यातून जो प्रकाश बाहेर येत होता आणि आभाळातील स्वच्छ चांदण्यांचाच काय तो प्रकाश. पण त्या प्रकाशात दीपेशला एक विचित्र प्रकार दिसला. वाड्याच्या प्रांगणात 7 ते 8 भटकी कुत्री कायम फिरत असत. आता ती कुत्री त्या मुख्य वाड्याच्या एका कोपऱ्याशी एकत्र झालेली होती. अर्धवर्तुळाकार अशी सर्व कुत्री उभी होती. दीपेश उभा होता.
तिथून त्याला तो भाग स्पष्ट दिसत होता. ती सर्व कुत्री जणू एखाद्या एकट्या मनुष्याला घेराव घालून जशी अंगावर जातात त्याप्रमाणे उभी होती आणि जोरजोराने भुंकत होती. पण आश्चर्याचा भाग हा की त्यांच्या त्या घेराव्याच्या मध्ये कोणीही नव्हते. जणू काहीतरी अदृश्य आकृतीवर ती कुत्री भुंकत होती. हा प्रकार बराच वेळ चालला होता. त्या ठिकाणी ना कोणी मनुष्य होता ना इतर कोणते जनावर. मग ही कुत्री एवढी पिसाळली आहेत का? दीपेशच्या मनात प्रश्न आला. त्याने त्याच्यासोबत असणाऱ्या दोघा मुलांनाही तो प्रकार दाखवला. त्यांनाही काही समजेना. बऱ्याच काळाने कुत्रे शांत झाले. दीपेश व त्याचे मित्रही नंतर झोपून गेले. दुसरा दिवस उजाडला, पण दीपेशच्या मनातून मात्र तो रात्रीचा प्रकार जात नव्हता. कुलकर्णी मालकांचा स्वभाव बघता त्यांना याबाबत विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. पण तिथे जवळच काम करणाऱ्या नारायण नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे दीपेशने विषय काढला. त्याने सांगितले, जिथे दत्त मंदिर असते तिथे आजूबाजूला विविध प्रकारच्या मानवेतर योनींचेही वास्तव्य असते आणि ती मुख्य वाड्याची जागा काही चांगली नाहीये. कुलकर्णी पण खालच्या भागातच राहतात. वर माडीवर कुठे फारसे जाताना दिसतात. दीपेशने थोडा समजण्यासारखा होकार दिला, पण तो एक विचित्र भाव त्याच्या मनात अजूनही तसाच होता. होता होता वर्ष संपत आले आणि दीपेशची शेवटची मुख्य परीक्षा सुरू झाली. आता फक्त 3 ते 4 पेपर्स राहिले होते. 7 ते 8 दिवसात तो कुटुंबाकडे घरी सुट्ट्यांना जाऊ शकणार होता. त्याच्यासोबत राहणाऱ्यांपैकी बहुतेक सर्वजण त्यांच्या घरी निघून गेले होते. दीपेश आणि त्याच्यासोबतचे इंजिनिअरिंगचे 2 विद्यार्थी आणि अजून एक दुसऱ्या शाखेचा विद्यार्थी एवढेच काय ते उरले होते. तेवढ्यात कुलकर्णी मालकांनी राहिलेल्या चौघांना कल्पना दिली की दत्त मंदिरात एक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त काही पाहुणे मंडळी येणार असल्याने भाडेकरूंसाठी असलेल्या वाड्यात त्या पाहुण्यांची राहण्याची सोय करायची असेल. दीपेशसह चौघांना राहिलेल्या 4-5 दिवसांसाठी कुलकर्णी राहत असलेल्या मुख्य वाड्याच्या पहिल्या मजल्यावर आपला मुक्काम हलवायचा आहे. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले, पण 4 ते 5 दिवसांसाठी परवडण्यासारखा आणि तिथून कॉलेज जवळ असल्यामुळे सोयीचा असा दुसरा काहीच पर्याय नसल्याने व 4 ते 5 दिवसांचाच प्रश्न असल्याने सर्वांना होकार देण्या वाचून इलाजच नव्हता. दीपेश व इतर तिघांना मुख्य वाड्याच्या पहिल्या मजल्यावरची एक रूम कुलकर्णींनी उघडून दिली. सर्वांनी आपापले सामान तिथे हलवले. खोलीची रचना आधीच्याच वाड्यातल्या खोलीसारखी, परंतु पहिला मजला फारसा वापरात असल्यासारखा दिसत नव्हता. खोलीची साफसूफ तर केली होती, परंतु बराच काळ वापरात नसल्याने येणारा एक विचित्र असा दर्प तिला व्यापून होता. खोलीतल्या वातावरणात एक विचित्र अशी उदासी भरून राहिली होती. दीपेशने आपले सामान लावले. सामान कसले, सर्वच बॅचलर, त्यामुळे मोजकेच सामान प्रत्येकाकडे होते. दीपेश मोकळी हवा घ्यावी म्हणून बाहेर सज्जात येऊन उभा राहिला. संपूर्ण मजल्यावर तहे 4 जण. खालच्या तळमजल्यावर कुलकर्णी बंधू-भगिनी, बाकी चिटपाखरूही नव्हते. मध्यभागी खाली जाण्यासाठी व वर जाण्यासाठी लाकडी जिना आणि जिन्याच्या एका बाजूला 3 तर दुसऱ्या बाजूला 3 अशा खोल्या होत्या. दीपेश व इतरांना दिलेल्या खोली व्यतिरिक्त इतर 5ही खोल्या बंद दिसत होत्या. सर्वांना जुन्या पद्धतीचे भरभक्कम कुलूप लावलेले होते. दीपेशला उत्सुकता वाटली. जिनावरती कुठे निघतो याची. त्याचा स्वभाव तसा थोडासा धाडसीच. काय करावे अशा विचारात असतानाच आपोआपच त्याची पावले त्यावरती जाणाऱ्या जिन्याकडे वळली. 10 ते 12 लाकडी पायऱ्या असलेला तो जिना वरती एका छोट्याशा खोलीत उघडत होता. खोलीच्या दरवाजाला फक्त कडी लावून ठेवलेली. कडीवर प्रचंड धूळ जमलेली, जणू काही वर्षानुवर्ष ती कोणी उघडलेली नाही. खोलीला एकच खिडकी. त्या खिडकीतून वाड्याच्या मागील बाजूस असलेला परिसर दिसत होता. नको असलेले सामान खोलीत भरलेले दिसत होते आणि त्यासोबत होती एक संदूक. कसले सामान होते त्या संदुकीत कुणास ठाऊक, पण वर्षानुवर्षे कुणी त्या संदुकीला हातही लावला नसल्याप्रमाणे ती दिसत होती. त्या खोलीचे वातावरण तर अधिकच उदास असे दीपेशला वाटले आणि त्याने तिथून काढता पाय घेतला आणि खोलीत येऊन तो अभ्यास करीत बसला.
त्याने इतर कुणाला काहीही सांगितले नाही. रात्री नेहमीप्रमाणे चौघेही जेवायस गेले. जेवून परत आल्यावर आता थोड्या वेळाने झोपावे म्हणून ते सर्वजण बसले असताना त्यापैकी एकाने स्पष्ट आवाज ऐकला. मंजूळ असा पैंजणांचा आवाज. आवाज अगदी हलकासा येत होता. आपल्याला भास आला असेल म्हणून त्याने चमकून इतरांकडे पाहिले, पण कुणाला ऐकू आल्यासारखे दिसले नाही. काही क्षण गेले आणि त्यानंतर मात्र प्रत्येकानेच तो आवाज स्पष्टपणे ऐकला. आणि मोगऱ्याच्या गजऱ्याचा मंद सुगंध खोलीत दरवळला. आजूबाजूला मोगऱ्याचे एकही झुडूप नसताना हा सुगंध कुठून येतोय काहीच समजेना. पैंजणांचा तो आवाज जणू कुणीतरी जिना चढत वरती जात होते. जिन्यालगतच खोली असल्याने प्रत्येकाने स्पष्टपणे तो आवाज ऐकला होता. सावलीवरून तरी एखादी तरुण मुलगी वरती जात असल्याप्रमाणे वाटत होते. यावेळी कोण मुलगी वर जातीये आणि इथे मुलगी आली तरी कुठून म्हणून ते आश्चर्यचकितही झाले होते आणि थोडेसे भ्याले देखील. कदाचित पाहुण्यांपैकी कोणी तर नाही ना म्हणून त्यांनी भीत भीत दरवाजा उघडला आणि दीपेश व त्यातील एक जण बाहेर डोकावले. तिथे कुणीच नव्हते. ते दोघेही हळूच पुढे गेले. जिन्यावर डोकावले परंतु तरीही कोणीही नव्हते. ठार अंधार जिन्यात पसरला होता. कुणी जिना चढणे वा उतरणे शक्यच नाही. घाबरून धडपडतच दोघेही खोलीत परत आले. दरवाजा बंद करून धडधडत्या हृदयाने पडून राहिले. थोडा वेळ गेला. रात्र वर आली आणि स्पष्टपणे आवाज येऊ लागला आणि सोबत तो दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध. कुणीतरी सतत जिन्यावरून वर खाली करत होते. तळमजल्यावर मात्र कसली जाग असल्याचे दिसत नव्हते. मालक दिवे मालवून केव्हा झोपी गेले असावेत. दीपेश सोबत असणाऱ्या एकाला तर अक्षरशः भीतीने दरदरून घाम फुटला. बाकीचे तिघेही चांगलेच घाबरले. जीव मुठीत धरून चौघेही चाहूल घेत होते. तर थोड्या वेळाने पैंजणांची ती लयबद्ध छुमछुम आणि त्यासोबतच मोगऱ्याचा दरवळ येत होता. त्या जागेविषयी ऐकलेल्या गोष्टी त्यांना आठवल्या आणि कुठून इथे आलो असे त्यांना झाले होते. पण आता इलाज नव्हता. एकमेकांना आधार देत ते तसेच बसून राहिले. रात्री उशिरा तसेच कसे तरी सर्वजण थकल्यामुळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली, दीपेश सोबतचा चौथा मुलगा मी काही इथे राहायचा नाही, 2 दिवस मित्राकडे राहतो असे म्हणाला आणि आपला बाडबिस्तरा गुंडाळून त्याने काढता पाय घेतला. दीपेशचे अजून 2 पेपर्स बाकी होते आणि त्याच्यासोबतच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा एक पेपर. त्यामुळे त्याही मुलांनी आम्ही काही इथे राहणार नाही असं म्हणत त्या दिवशीचा पेपर संपल्यावर लगेचच काढता पाय घेतला. दीपेश एकटाच उरला, पण त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्याला तिथेच राहणे भाग होते. होता होता रात्र झाली. दीपेश सावध होता. मध्यरात्र व्हायला आली आणि पुन्हा तोच मंजूळ आवाज पैंजणांचा. कोणीतरी तरुण मुलगी जिन्यावर जात होती आणि पुन्हा खाली येत होती. तिच्या पावलांची चाहूल आणि त्यासोबत मंजूळ ध्वनी उमटवणारे ते पैंजण आणि मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध. दीपेशने धाडस करीत दरवाजा उघडून डोकावून पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. कशीबशी ती रात्र त्याने काढली. पुढच्या रात्रीही तोच अनुभव. आता उद्याचा पेपर झाला की एसटीने ताबडतोबच निघायचं दीपेशने विचार केला. परंतु त्या पैंजणांचे कोडे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. दुपारी जसा त्याचा शेवटचा पेपर संपला तसा तो वाड्याजवळ काम करणाऱ्या नारायणजवळ आला आणि त्याने तो अनुभव सांगितला. तेव्हा नारायण त्याला म्हणाला, फार वर्षांपूर्वी ऐन तारुण्यात आलेली 18 ते 20 वर्षांची या वाड्यात राहणारी पोर मरण पावली. तापाने की कशाने मेली म्हणतात. वयात आलेली ती पोर, तिच्या इच्छा आकांक्षा सगळ्या संपल्याच असणार की पुऱ्या न होताच. तारुण्याची नवाळी तिला अनुभवायलाच मिळाली नसेल. एखाद्या तरुण मुलाने टाकलेला कटाक्ष, तिच्या सौंदर्याला मिळालेली पावती, होणारी चोरटी नजरानजर, ते आकर्षण सगळंच राहून गेलं असणार. माणूस मरतो पण त्याच्या मनातल्या इच्छांचं काय?
वासनांचं काय? तिच्या त्या अपुऱ्या वासनांचाच हा खेळ आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तुमच्यासारखीच तरुण मुलं इथे राहायला होती. त्यांना सुद्धा तुमच्यासारखेच अनुभव आले. तेव्हापासून ती जागा बंदच ठेवली आहे. दीपेशच्या तोंडातून मोठा हुंकार निघाला. त्याला लक्षात आलं होतं की मनुष्याचा देह संपून जातो, पण त्याच्या अतृप्त इच्छा तीव्र असतील तर त्या पूर्ततेसाठी काहीतरी मार्ग शोधू पाहतात. दीपेश खोलीत परत आला. शांतपणे सर्व सामान बांधले. खोलीच्या बाहेर सज्जात आला. तो आता इथे परत कधीच येणार नव्हता. जिन्याच्या दिशेने तो चालू लागला. वर जाणाऱ्या जिन्याजवळ आल्यावर काहीसा थबकला. पैंजणांचा तो मंजूळ ध्वनी त्याच्या मनात क्षणभर चमकून गेला आणि तो खाली वळला, कुलकर्णी मालकांकडे खोलीची चावी देण्यासाठी.